So, hello everybody, Namaskar. Uh, After finishing with Samadhipad and Sadhanpad, we are now headed towards Vibhutipad. समाधीपाद केला, साधनपाद केला, आता विभूतिपादला सुरुवात करणार आहोत. साधनपादमध्ये आपण बहिरंग योग केला. Okay, so in Sadhanpad we did the first 5 angas of Ashtanga Yoga, Patanjali's Ashtanga Yoga. They were Yam, Niyam, Asan, Pranayar and Pratyahar. All right, one sec. So Bahiranga Yoga and Vibhutipad begins with Antaranga Yoga. नाव वाय म्हणजे पतंजलींनी हे असं का केलं असेल की साधनपादमध्ये यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार घेतला आणि अष्टांग योग म्हटलं 8 अंग म्हटलं आणि धारणा ध्यान समाधी हे विभूतिपादामध्ये त्यांनी टाकून दिलं. वरचेवर विभूतिपाद जर समजलं, इफ वी ट्राय टू अंडरस्टँड विभूती, वी विल अंडरस्टँड द वर्ड्स ॲज सुपरनॅचरल पॉवर. आणि इन जनरल आपल्याला एक अशी आयडिया आहे की विभूतिपादामध्ये जे वेगळे वेगळे आपल्याला विभूत्या प्राप्त होतात, दो सुपरनॅचरल पॉवर्स दॅट वी डेव्हलप, इट इज विभूतिपाद इज ऑल अबाउट दॅट. पण तसं नाही आहे. फर्स्ट थिंग वी हॅव टू अंडरस्टँड दॅट साधनपादमध्ये एव्हरीथिंग इज ॲक्शन. म्हणजे पहिले 5 अंग जे आहेत हे ॲक्शन बेस्ड अंग आहेत, ज्याच्यामध्ये क्रिया आहे, काहीतरी करणं आहे, गती आहे. ओके, ज्याला मूवमेंट वृत्ती आपण म्हणतो ते. तर ते कसं, तर यम नियम इज सायकोलॉजिकल मूवमेंट, राईट. आसन अँड प्राणायाम कम्स अंडर फिजिकल मूवमेंट और फिजिकल ॲक्टिव्हिटी. And pratyahar is behavioral activity where we are trying to control our external senses, right. म्हणजे विषयाकडे जे आपले इंद्रियांची पळ असते. ऑडिओ कोणाचा चालू आहे जरा ऑफ करून टाका. मंगला म्हणून त्यांचं चालू आहे मॅडम. मंगल नाही, मंगलचा ऑडिओ ऑफ आहे. पवार, CA ललित पवार लिहिलंय. हु इज दिस? नेत्रा बहुतेक. नेत्रा ऑडिओ ऑफ कर प्लीज. ऑल राईट. सो सायकोलॉजिकल, फिजिकल, बिहेवियरल, मेंटल, हे ह्या स्तरावर जेव्हा आपण काहीतरी अभ्यास करतो, काहीतरी हालचाल करतो, काहीतरी मूवमेंट आहे तिकडे, ते सगळं बहिरंगामध्ये येतं बिकॉज इट इज ऑल एक्सटर्नल. राईट. आणि इंटरनलमध्ये धारणा ध्यान समाधी, जेव्हा बाह्यगती आपली हळूहळू, आपले अटॅचमेंट्स, आपली धावपळ बाह्य दिशेकडे थांबते आणि मग अंतर्मुख व्हायला लागतो. वेन वी टर्न इनवर्ड्स, when we stop running after everything which is outside, changes that need to be done outside through yam, niyam, asan, pranayam and pratyahar. Once that is over, our mind turns inwards. आणि म्हणून धारणा ध्यान समाधी, ज्याला आपण अंतरंग योग म्हणतो, हे त्यांनी विभूतिपादामध्ये इन्क्लूड करून घेतलेलं आहे. नाउ दिस इज वन थिंग. द अदर थिंग इज असं पतंजलींची जे स्टाईल आहे ऑफ टीचिंग, माझ्या मते आय थिंक ही इज वन ऑफ दी बेस्ट टीचर्स दॅट आय हॅव कम अक्रॉस. यू नो वाय? कारण कुठलाही शिक्षक आहे, कुठलाही टीचर आहे, तो विषय सांगतो, त्या विषयाकडे जायचं कसं सांगतो, त्यानंतर त्या विषयाकडे जाताना काय काय होतं, काय काय घडत जातं हेही सांगतो, आणि मग
तिथे समजा आपली कुठेतरी गैरसमज होत असेल, लाईक वी आर अंडरस्टँडिंग वन थिंग टू बी समथिंग एल्स. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटल्यावर प्रकाश, आता हा ज्ञानाचा प्रकाश आहे का, ह्या बुद्धीचा प्रकाश आहे का, हा आत्म्याचा प्रकाश आहे. सो देर आर मेनी पॉईंट्स वेर वी कॅन गेट कन्फ्यूज. तर ते अँटिसिपेट करून आधीच तो आपल्याला सांगतो की बघा हे चिन्ह असणार आहे. ऑलराईट. सो तसंच बहिरंग योगमध्ये पण प्रत्येक यमाचे आपल्याला फायदे काय होणार आहे हे त्यांनी डिस्क्राईब केलेले आहे. प्रत्येक नियमाचे फायदे काय होणार आहे हे त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे. राईट. आसनाचं तत्वद्वंद्वान विघात हा. राईट. म्हणजे आपल्याला कळत जातं की आसनांचा अभ्यास करताना मनातले द्वंद्व, त्याचा आघात हळूहळू कमी होऊ लागला. ॲज वी कम आउट ऑफ द ड्युॲलिटी ऑफ द माइंड, ॲज वी डेव्हलप मोर अँड मोर क्लॅरिटी ऑफ द माइंड, वी नो दॅट येस आसन इज वर्किंग. ठीक आहे. त्याचप्रमाणे प्राणायाम. सो वेन प्राणायाम मध्ये ततक्षीयते प्रकाशावर्णम धारणा सूच योग्यता मनसः. सो वेन अवर माइंड बिकम्स फोकस्ड, कॉन्सन्ट्रेटेड, वी नो दॅट प्राणायाम इज वर्किंग. राईट. एक सॉर्ट ऑफ आपल्याला दिशा मिळते, आपण करेक्ट मार्गावर आहोत, जे काय करतोय हे करेक्ट आहे हे आपल्याला समजायला मिळतं. त्याचप्रमाणे प्रत्याहार. जेव्हा आपले डोळे त्यांच्या ज्या ज्या गोष्टींकडे सारखं इकडे तिकडे बघ, इकडे तिकडे बघ, ऑल द टाईम अवर आईज आर टेकिंग इन ऑल इनपुट्स फ्रॉम अवर सराउंडिंग्स. वेन वी स्टॉप डुईंग दॅट, वेन अवर इयर्स डू सिलेक्टेड हिअरिंग, जे आपल्याला नाही ऐकायचं आहे त्याला आपण सोडून जेव्हा देतो अँड त्या गोष्टीकडे आपण जात नाही, हळूहळू त्याच्यापासून लांब होतो. सिमिलर विथ अवर टेस्ट, विथ अवर स्पीच. आता टंग जे आहे हे टेस्ट आणि स्पीच, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय दोन्ही आहे. सो जेव्हा नको, आता जर महत्त्वाचं असेल आणि टू द पॉईंट असेल तरच बोलावं, नाही तर बोलूच नाही, अशी जेव्हा आपल्याला इच्छा होऊ लागते, काही सगळंच हे पण खाऊन बघू, ते पण खाऊन बघू, सगळं. सो ऑल टेस्टच्या मागे आपलं मन धावायचं, धावधाव करायचं बंद करतं. ह्याप्रमाणे आपले पाची इंद्रिय जेव्हा त्यांच्या विषयामधला हळूहळू त्यांचा इंटरेस्ट कमी होऊ लागतो, देन वी नो येस प्रत्याहार इज हॅपनिंग. का? कारण पतंजलींनी आपल्याला समजावून सांगितलंय की नक्की प्रत्याहाराचे आपल्याला काय बेनिफिट्स किंवा काय फायदे मिळणार आहेत. राईट. सो हे सगळं करायच्या गोष्टी होत्या. वागण्यामध्ये बदल करायच्या गोष्टी, प्राणामध्ये बदल, प्राणवहनामध्ये बदल करायच्या गोष्टी, शरीराच्या स्थितीमध्ये बदल करायच्या गोष्टी, वागण्या बोलण्या विचार करण्यामध्ये बदल करायच्या गोष्टी, हे सगळं करणं होतं. दिस इज ऑल डुईंग. वन्स वी हॅव फिनिश डुईंग एव्हरीथिंग, वी विल स्टॉप डुईंग. आणि पतंजली बिगिन्स विथ हे बहिरंग योग संपतो, अंतरंग योगाला सुरुवात होते आणि पतंजली सुरुवात करतात विभूतिपादाची विथ 3.1 सूत्र, दॅट इज ऑफ धारणा. सो शेवटचे जे 3 अंग आहेत, धारणा, ध्यान अँड समाधी, हे तिन्ही अंग त्यांनी साधनपादामध्ये इन्क्लूड न करता त्यांनी विभूतिपादामध्ये केलेलं आहे. कारण इथे पर से करायचं काही नाही आहे, करण्यापासनं मागे हटायचंय, शांत व्हायचंय. वी आर गोइंग टू गो इन टू सायलेन्स, वी आर गोइंग टू गो इंटर्नल. देर इज नथिंग टू डू एनिमोर, नथिंग टू डू, नोवेअर टू गो, इट इज ऑल डन. आणि ते झाल्यानंतर नाव वी विल बी मूव्हिंग इनवर्ड्स, जिथे नो माइंड स्टेट. धारणा, ध्यान, समाधीला मेडिटेशन, बिफोर दॅट कॉन्सन्ट्रेशन, मेडिटेशन, आणि समाधीला एब्झॉर्प्शन असं म्हणतात. ओके. सो धारणा, ध्यान, समाधी इज वॉट? इट इज कॉन्सन्ट्रेशन, मेडिटेशन अँड एब्झॉर्प्शन. आणि ऑल दीज 3 आर व्हेरी क्लोज टू इच अदर. जसं आपण चौथ्या सूत्रामध्ये बघणार, त्रयम एकत्र संयमः. राईट. ऑल ऑफ इट टुगेदर हे इतकं लागून होतं
इट कम्स व्हेरी मच टुगेदर दैट इट्स डिफिकल्ट टू डिफरेंशिएट की एक स्टेज कब खत्म हुआ और दूसरा कब सुरू हुआ. म्हणजे ते कठीण होतं पॉइंट आउट करणं. म्हणजे एक कंटिन्युअस फ्लो असतो धारणामधनं ध्यान, ध्यानामधनं समाधी. आणि जशी आपली प्रॅक्टिस वाढेल तसं तसं क्षणामध्ये हे धारणापासनं समाधीपर्यंतचा प्रवास आपल्याला क्षणातच घडायला सुरुवात होणार. अँड देन वी विल बी एबल टू होल्ड अवर सेल्व्स in that silence, in that emptiness, in that no mind state, जिथे काहीच होत नाही, where there is no वृत्तीज. वृत्ती म्हणजे काय आठवण करून देते. वृत्तीज आर मूवमेंट्स किंवा मॉडिफिकेशन्स. आणि मूवमेंट्स आणि मॉडिफिकेशन्स फक्त माइंडचे नसतात तर शरीराचे पण असतात, इमोशन्स भावनांचे पण असतात. सो देर आर मेनी काइंड्स ऑफ वृत्तीज दॅट आर हॅपनिंग इन अवर पंचकोशा. हां, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, खूप साऱ्या वृत्त्या इथे. इवन आनंदमय कोश, कारण तिथे इमोशन आहे. सो तिथे पण गती आहे, तिथे पण मूवमेंट आहे. आणि सगळ्या मूवमेंटला थांबवायची वेळ आलेली आहे. ऑलराईट. तिसरा मुद्दा ह्याचा अभ्यास करताना मला लक्षात आलेला आहे की जसं साधनपादामध्ये ॲट एव्हरी स्टेप ऑफ द वे त्यांनी आपल्याला गाईड केलेलं आहे की आता नेक्स्ट काय होणार. तुम्ही अहिंसाचं पालन केलं तर काय होणार, तुम्ही सत्याचं पालन केलं तर काय होणार. आणि मग जन्मकथनता संबोधा, ब्रह्मचर्य परिग्रह, स्थैर्य, ब्रह्मचर्य चं पालन केल्याने वेर वी विल. येस, आय कांट हिअर यू. वीर्य लाभ. हां, वीर्य लाभ. करेक्ट. सो ब्रह्मचर्याचं पालन केल्याने किंवा शौचात स्वांग जुगुप्सा परेर संसर्ग, सत्यशुद्धी सौमनस्य, एकाग्रेंद्रिय जय, आत्मदर्शन योग्यत्वानीच. सो शुद्धीचा बेनिफिट काय आहे. एक्झॅक्टली इन द सेम पॅटर्न विभूतीपादामध्ये स्टार्टिंगच्या जवळजवळ 20 सूत्र असे आहेत विच इज जस्ट गायडिंग अस की हा जो अंतरप्रवास आपण जो सुरू केलेला आहे तो अंतरप्रवास पावल्या पावल्यानी आत 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 खोलवर डेप्थमध्ये कसा जातो. आता म्हटलं तर माइंडच्या डेप्थमध्ये, पण दुसऱ्या एका स्पिरिच्युअल अँगलनी आपण जर बघितलं तर इथे ऊर्ध्वगती आहे. राईट. वेअर एव्होल्युशन हा शब्द इंग्लिशमध्ये आपण त्याला वापरतो. दॅट वेअर वी विल इव्हॉल्व यु नो अँड वेअर द एनर्जीज विल बिगिन टू मूव अपवर्ड्स. स्पिरिच्युअल एव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो त्याला. सो त्या प्रवासामध्ये इन दॅट जर्नी at which point what is going to happen, how it is going to happen, and what is the difference between step 1 and step 2 and step 3, हे इतक्या डिटेलमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. सो फ्रेंड्स, एक बात आहे, सोपं नाही आहे. you will have to give your complete attention, you will have to be alert and awake and very very aware. नाहीतर थोडंसं असं डोक्यावरनं गेल्यासारखं जाणवतं. Okay, so we will have to keep complete concentration and give all our attention, really listen, shravana, keep that very strong and try to understand. Pahle 3, those who have done their certification in yoga or BA in yoga, they are aware of dharana, dhyan, samadhi. But after that, आणि संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी हे शब्द आपल्याला माहिती आहे, पण खऱ्या अर्थाने ह्याच्यामधला फरक काय आहे तो खरं म्हणजे हा सगळा विभूतीपादामध्ये त्यांनी डिस्क्राईब केलेला आहे. ऑल राईट, ऑल गुड. ऑल राईट, एव्हरीबडी रेडी टू टेक नोट्स. सो वी विल बिगिन विथ विभूतीपाद. अथ विभूतीपादः सूत्र नंबर 3.1. अष्टांग योगाचा हा आहे 6वा अंग. आणि ह्या 6व्या अंगाचं पहिलं हे जे 3.1 सूत्र आहे, दिस इज द डेफिनेशन ऑफ धारणा. धारणाची व्याख्या दिलेली आहे इकडे. ती व्याख्या आहे देशबंध चित्तस्य धारणा.
The sutra number 3.1 is desha bandha चित्तस्य धारणा. लेट अस लुक ॲट द वर्ड मिनिंग जरा बघून घेऊया. देश म्हणजे काय? जागा, प्लेस, अ स्पॉट ऑर अ रिजन. हां, कुठली तरी एक जागा किंवा एक पॉइंट आपण म्हणतो ना ते, किंवा एक एरिया ऑर रिजन. बंध म्हणजे बांधणे, बाइंडिंग, युनाइटिंग और फिक्सिंग. बंध इज बांधणे, बाइंडिंग, युनाइटिंग और फिक्सिंग. चित्तस्य, चित्तला बांधणे. चित्त म्हणजे कॉन्शियसनेस, अवेअरनेस, किंवा चित्त म्हणजे इथे आपण माइंड असं पण धरू शकतो. मन असं पण म्हणता येईल, आणि चित्तचा शब्दार्थ होतो कॉन्शियसनेस, पण इथे मन असं म्हटलं तरी पण चालेल. आणि धारणा म्हणजे काय? धरून ठेवणे. धारणा इज धरून ठेवणे, द ॲक्ट ऑफ होल्डिंग. धारणा इज ॲक्ट ऑफ होल्डिंग किंवा कॉन्सन्ट्रेशन. हा शब्द पण धारणाला लागू पडेल. द ॲक्ट ऑफ होल्डिंग ऑर कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो व्हॉट इज, काय सूत्राचा डेफिनेशन काय आहे? फिक्सिंग द कॉन्शियसनेस ऑन एनी वन पॉइंट ऑर रिजन इज धारणा किंवा कॉन्सन्ट्रेशन. मनाला कुठल्याही एका देशावर बांधणे म्हणजे धारणा. टू फिक्स द कॉन्शियसनेस म्हणजे काय? कॉन्शियसनेस इज ऑल्सो टेक इट ॲज अटेन्शन. आता अटेन्शन कोणाचं असतं? माइंडचं असतं. सो फिक्सिंग द माइंड, यू कॅन से, ऑन वन पॉइंट ऑर रिजन इज कॉन्सन्ट्रेशन. मनाला एका बिंदूवर स्थिर करणे म्हणजे धारणा. आता बघा, परत थोडंसं बॅक रेफरन्स आपण घेऊया. यम नियमामधनं आपण काय प्राप्त केलं? यम नियमामधनं आपण भावनिक स्थिरता प्राप्त केली. थ्रू यम अँड नियम द साधका डेव्हलप्स इमोशनल स्टेबिलिटी. मनाची स्थिरता. व्हॉट डिड वी डेव्हलप? वैशाली प्लीज म्यूट करा. यम नियम द साधका डेव्हलप्स इमोशनल स्टेबिलिटी थ्रू आसना. त्यानंतर आसनच्या माध्यमातून व्हॉट डिड वी डेव्हलप? हेल्दी बॉडी. सुदृढ शरीर किंवा आरोग्यदायी शरीर हे प्राप्त केलं आपण आसनांच्या माध्यमातून. आणि थ्रू प्राणायाम रिडायरेक्टिंग द प्राणास फॉर ऊर्ध्वगती. प्राणशक्तीचं जे वहन आहे ह्याला ऊर्ध्वगती म्हणजे ऊर्ध्व दिशेनी वळवलं. प्राणायामाच्या माध्यमातनं प्राणशक्तीचं वहन ऊर्ध्व दिशेनी वळवलं. ऑलराईट, सो थ्रू प्राणायाम वी रिडायरेक्टेड द प्राणास फॉर ऊर्ध्वगती, दॅट इज वर्टिकल एसेन्शन ऑफ द कॉन्शियसनेस. टिल आत्तापर्यंत आपलं जे एनर्जी वर्क आहे ते कसं होतं? हॉरिझॉन्टल होतं, मटिरियल होतं, भौतिकतेमध्ये होतं. ऑलराईट, फिजिकॅलिटीमध्ये आपलं एक्सपॅन्शन होतं. आणि नाव आता ती सगळी तृप्तता झालेली आहे. थ्रू यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार वी हॅव डेव्हलप्ड अ व्हेरी कंटेंटेड स्टेट ऑफ बीइंग. संतोष प्राप्ती झालेले आहे. संतोष दनुत्तमा उत्तम लाभ हा. सो हा उत्तम लाभ आपण प्राप्त केलेला आहे. नाव थ्रू दॅट व्हॉट आर वी गोइंग टू डू? आता प्राणायामाच्या माध्यमातून सगळी एनर्जी जी आहे, प्राणशक्ती जी आहे, त्याला ऊर्ध्व दिशेनी फॉर स्पिरिच्युअल एव्होल्युशन आपण वळवलेली आहे. त्यानंतर प्रत्याहार डेव्हलप्स विल पॉवर अँड डिटॅचमेंट फ्रॉम द सेन्सेस. तर प्रत्याहारमधनं काय काय प्राप्त केलं आपण? एकतर विल पॉवर, दृढता, ऑलराईट, इच्छाशक्ती,
मनशक्ती, इच्छाशक्ती नाही, आय एम सॉरी, मनशक्ती, विल पॉवर आपण डेव्हलप केलं. आणि दुसरं डिटॅचमेंट फ्रॉम द सेन्सेस, म्हणजे आता इंद्रियांच्या सुखामध्ये आपल्याला कुठलाच इंटरेस्ट राहिलेला नाही. इंद्रिय सुखपासनं आपण विरक्त झालेलो आहोत. दज indifferent to the external world, the mind turns inwards and thus begins the inner journey towards the soul. आता बाह्य जगामधला इंटरेस्ट संपून आपलं मन जे आहे, आपलं माइंड जे आहे ते अंतर्मुख होऊ लागलंय आणि आत्म्याकडचा प्रवास आता सुरू होतोय. राईट ना. आता जर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, धारणा धरायची आहे, तर व्यास समजवतात आणि बाकीचे पण गुरुजनांनी समजवलेलं आहे, दॅट धारणा इज फोकसिंग द माइंड ऑन एनी इंटरनल और एक्सटर्नल ऑब्जेक्ट और एनी पर्टिक्युलर पॉइंट इन स्पेस. ठीक आहे. आता विषय आपण काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ धारणा? देश बंध चित्तस्य धारणा, चित्ताला एका देशावर बांधणे. कुठल्या देशावर? तर हा देश जो आहे हा बाह्य असू शकतो किंवा आंतरिक असू शकतो. द पॉइंट ऑन विच वी आर गोइंग टू फिक्स अवर अटेन्शन कॅन बी एक्सटर्नल ऑब्जेक्ट और सब्जेक्ट और इंटरनल ऑब्जेक्ट और सब्जेक्ट. ठीक आहे. आता एक्सटर्नलमध्ये कुठलंही शुभ चिन्ह घेऊ शकता. हां, लाईक ओम आहे, स्वस्तिक आहे, देवाचा रूप आहे, कुठल्याही देवी देवतांचं रूप आहे, वगैरे वगैरे. ओके. वॉट एव्हर यू चूज अन एक्सटर्नल ऑब्जेक्ट टू फोकस युअर माइंड ऑन. आता इंटरनल काय असणार आहे? तर इंटरनल शरीर अंतर्गत ऊर्जा, शरीर अंतर्गत अवयव, शरीर अंतर्गत चक्र, any point which is inside the body, any point which is inside the body. It can be your physical organ or body part, or it can be like the heart or any body part, or it can be any of the chakra points like Ajna chakra, Bhrumadhya, or this Hriday chakra, Anahat chakra, right? Or it can be Muladhar, Swadhisthana, Manipur, any of the chakras. फरक काय असणार आहे? What is going to be the difference when we focus our mind on an external thing and an internal thing? What is going to be the difference? External object किंवा subject हा डोळ्याला दिसतो. We can see the form, we can study the form, we can keep our eyes open and stay focused on the form. बरं, एक्सटर्नलमध्ये पंचमहाभूत पण येतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे पण येतं, बाह्य विषय घ्यायचे झाले तर. तर कुठल्याही, तर डोळे उघडे ठेवून आपण, जसं आपण त्राटकामध्ये करतो बघा, दिव्याची ज्योत असते, त्याला आपण एक टक बघत राहतो, नंतर डोळे बंद केल्यानंतर पण ती ज्योत आपल्या आतल्या डोळ्याच्या आतमध्ये आपल्याला दिसते. राईट. सो वी कॅन, सो दिस इज एक्सटर्नल. वी कॅन ॲक्च्युअली सी द फॉर्म अँड वी कॅन पुट इट इन अवर मेमरी अँड देन फोकस ऑन दॅट मेमरी. पण इंटरनल जर असेल तर एकच आहे तन्मात्रा, ज्याच्या माध्यमातून आपण मन एकाग्र करू शकू, आणि दॅट तन्मात्रा इज फीलिंग, जाणणे, फील करणे, भाव. या. सो when it is internal, what is going to happen is that we are going to just focus our mind inwardly. आता फॉर एक्झाम्पल आपण हृदय घेऊया, तर आता हृदयावर, तर हृदयाची जाणीव ह्याच्यावर मन एकाग्र केलं असं होतं. हृदयात, जिथे हृदय आपल्याला शरीराच्या ज्या भागामध्ये जाणवतो त्याची आपण धारणा करतो. डू यू गेट इट? ओके. सो दॅट इज गोइंग टू बी द डिफरन्स. सो देश बंध चित्तस्य धारणा.
नाव इन प्राणायाम आता फरक काय आहे? आता बघा, श्वासावर पण मन एकाग्र करतो. आता श्वास बाह्य पण जाणवतो, अंतर आतमध्ये पण जाणवतो आपल्याला. आणि प्राणायामामध्ये पण आपण एका प्रकारची प्राणधारणा करतो, राईट? प्राणायामामध्ये प्राणधारणा करतो. मग त्या प्राणधारणा आणि ह्या धारणामध्ये फरक आहे का? दॅट इज अन ऑब्वियस क्वेश्चन विच कम्स अप, right? What is the difference between the prana dharana of pranayam and this dharana of संयम, या संयमा? तर या संयमामधलं धारणा ध्यान समाधीचं धारणा दोन्हीमध्ये व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू? राईट. सो prana, in pranayam we do focus on the breath, yet it is not primary yogic dharana. Why? Because there is bhava, इमोशन. का? कारण तिकडे भाव असतो. हां, तो वेगळा आहे. प्राणायामाच्या प्राणधारणामध्ये एक भाव असतो, दुसरं कॉन्टम्प्लेशन असतं. हां, मन आपलं तर्कवितर्क करतं. हां, तर्कवितर्क चालू असतं. आणि तिसरं श्वासाची गती असते. डू यू गेट इट? या. See, this is important. Some of these points we haven't studied previously. What is the difference between the dharana of prana dharana and this dharana? In a prana dharana there is movement which is gati, there is contemplation म्हणजे मनाचं तर्क वितर्क, and there is emotion म्हणजे भाव. या तीन गोष्टी प्राणधारणेमध्ये असतात. Okay, while in this dharana there is no gati, just fixing the silent mind on one point. मन पूर्णतः शांत आहे आणि एका बिंदूवर एकाग्र आहे. शांत मन एका विषयावर बिंदूवर एकाग्र करणं म्हणजे धारणा. राईट? येस, दॅट मेक्स अ बेटर सेन्स. या. सो गती, सो अगेन बहिरंग योग आणि अंतरंग योग, गतिशील आणि गतिहीन, नो वृत्तीस अँड नो वृत्तीस. बहिरंग योगामध्ये यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार मध्ये गती आहे, हालचाल आहे, भावना आहेत, तर्कवितर्क आहे, बुद्धीचे काम चालू आहे, बऱ्याच गोष्टी होत आहेत, थिंग्स आर हॅपनिंग, ॲक्शन. बट ओव्हर हिअर देर इज नो मूवमेंट, द माइंड इज कम्प्लिटली सायलेंट. इज दॅट क्लिअर? ऑल राईट. ठीक आहे. सो दिस इज द मीनिंग ऑफ धारणा. Now let us move on to one more important point. Sri Vyasa in his भाष्य says, व्यास मुनींनी त्यांच्या योगसूत्राच्या भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे की फिक्स द माइंड ऑन नाभी चक्र और हृदय पुंडरिक और मूर्धनी किंवा ज्योतिषी किंवा नासिकाग्रे किंवा जिव्हाग्रे. आय विल रिपीट दॅट. तर व्यासांनी आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत की कुठे कुठे आपण धारणा धरू शकतो आणि ह्या गोष्टींवर धारणा धरा, ह्या किंवा ह्या किंवा ह्या किंवा ह्या, असे त्यांनी आपल्याला अनेक बिंदू, अनेक पॉइंट्स दिलेले आहेत. तर ते कुठले कुठले आहेत? फिक्स द माइंड ऑन नाभी चक्रे. नाभी चक्रे म्हणजे युअर नेव्हल और अम्बिलिकस, मणिपूर चक्र ज्याला आपण म्हणतो ते नाभी, नाभीवर मन स्थिर करावे. और हृदय पुंडरिक, हृदय पुंडरिक म्हणजे लोटस ऑफ द हार्ट. हृदय जो आहे ह्याला पद्मची उपमा दिलेली आहे. पद्म कमळ म्हटलेलं आहे हृदय, पद्म हृदय. सो हृदय जे पद्म आकाराचा आहे, हृदय जो पद्माप्रमाणे आहे, त्याच्यावर मन एकाग्र करावं. और सेंटर ऑफ दी हेड म्हणजे मूर्धनी किंवा मूर्धनी म्हणजे भ्रूमध्य,
सेंटर ऑफ दी हेड. किंवा ज्योतिषी, शायनिंग लाईट, जो प्रकाशित आहे तो ज्योतिषी म्हणजे आज्ञाचक्र. भ्रूमध्य वेगळं, आज्ञाचक्र वेगळं. भ्रूमध्य म्हणजे मूर्धनी, सेंटर ऑफ दी हेड सांगितलंय, आणि आज्ञाचक्र म्हणजे शायनिंग लाईट. प्लेसमेंट्सबद्दल आपण ऑलरेडी नाडीज आणि चक्रासमध्ये ह्याच्याबद्दल शिकलेलो आहेत आणि अजून शिकू पुढे. ओके. ऑर द टिप ऑफ दी नोज म्हणजे नासिकाग्र, नासिकाग्रे असं शब्द त्यांनी वापरला आहे, म्हणजे नाकाच्या शेंड्यावर. ऑन दट फोकस युअर अटेन्शन, फोकस युअर माइंड ऑन द टिप. सायलेंट माइंड. आता फक्त फोकसिंग ऑफ द माइंड नाही येणार, फोकसिंग ऑफ द सायलेंट माइंड ऑन द टिप ऑफ युअर नोज. आणि जिव्हाग्रे विच इज द रूट ऑफ द टंग. जिव्हा किंवा जीभ ह्याच्या मुळावर मन एकाग्र करा असं व्यासांनी म्हटलेलं आहे. रूट ऑफ द टंग. ऑर सिमिलर प्लेसेस इन द बॉडी किंवा शरीरांतर्गत कुठल्याही अवयवावर. ह्यासारख्या. वाय? का ह्यासारख्या? आता लिव्हरवर का नाही करू शकत? म्हणजे लिव्हरवर ऑफकोर्स आपण मन एकाग्र करू शकतो, ऑल राईट, बट इट इज नॉट एन एनर्जी सेंटर. हे जे हृदयाचं स्थान आहे, भ्रूमध्याचं स्थान आहे, डोक्याच्या आत सेंटरचा जो पॉईंट आहे, नाभी जो पॉईंट आहेत, हे एनर्जी सेंटर्स आहेत. इकडे खूप जास्त प्रमाणात ऊर्जा आहे आणि त्यामुळे परिणाम पण त्याप्रमाणे आपल्याला जास्त मिळतील. सो पण तुमची इच्छा, शरीरांतर्गत कुठल्याही एका पॉईंटवर तुम्ही मन एकाग्र करायचं आहे. आणि बाह्य विषयावर, इफ यू वॉन्ट टू फोकस युअर माइंड ऑन एक्सटर्नल ऑब्जेक्ट्स, तर कुठलंही पवित्र शुभ आकार किंवा आवाज ह्याच्यावर करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाद किंवा रूप. सो कुठलाही पवित्र शुभ रूप किंवा साऊंड, any auspicious forms or sounds, focus your mind on that असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो दिस इज वॉट व्यासा हॅज सेड की आपण कुठे कुठे धारणा धरू शकतो. पुन्हा एकदा रिमाइंड करून देते. इंटरनल, द माइंड इज फिक्स्ड डायरेक्टली ऑन द इमिडिएट फीलिंग. आतमध्ये मन एकाग्र करणार तर ती जाणीव जी आहे, हृदय जिथे जाणवतं, पद्म जिथे जाणवतो, प्रकाश जिथे जाणवतो, नाभीच्या स्थान जिथे जाणवतं तिथे. सो इंटरनल धारणा विल बी द माइंड इज फिक्स्ड डायरेक्टली ऑन द इमिडिएट फीलिंग. आणि एक्सटर्नल द माइंड इज फिक्स्ड थ्रू द सेन्सेस. इथे इंद्रियांचा वापर करतो आपण, डोळे, कान, यू अंडरस्टँड, नाक, गंध असेल तर. सो जे जे आपले इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, त्यांचा वापर करून आपण बाह्य गोष्टींवर धारणा धरतो. आणि इंटरनलमध्ये आपण फक्त भाव किंवा फिलिंगच्या माध्यमातनं धारणा आपण धरतो. राईट. सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ धारणा. विभूतिपादला सुरुवात केलेली आहे. 3.1 देशबंध चित्तस्य धारणा. We will stop over here today. Tomorrow we will be moving on to dhyana, which is the second step. All right. Thank you.